महत्त्वाची बातमी समोर येते। धाराशिव जिल्ह्यातील गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले। आर्णी गावात गारपीट, शेतकरी बेहाल झालेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। धाराशिव, आर्णी, धारूर, कावळेवाडी गावात गारपिटीनं प्रचंड मोठं नुकसान झालं असून या नुकसानीचा आढावा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। पूर्ण आंबे, ऊस आणि ज्वारी आणि कांदा, द्राक्षाच्या बागा संपूर्ण साहेब पडलेल्या आहेत साहेब। इथं सगळे शेतकरी आहेत इथं साहेब। सगळे पंचनामे झाले साहेब। इथं कलेक्टरशी पण बोललो, कारण कळमला, तुळजापूर, परत धाराशिव सगळ्या ठिकाणी फार म्हणजे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। गारपिटी पण म्हणजे फार मोठ्या प्रमाणात असं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्णतः करा, त्यांचं नुकसान होता कामा नये। 2 रुपये शेतकऱ्याला जास्तच गेलेले चालेल, परंतु त्याला जगवणं, त्याला वाचवणं आपलं कर्तव्य आणि त्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करा। चालते कर साहेब। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मंगळवारी झालेल्या वरळीतल्या मोर्चात नियमांचं उल्लंघन करण्यात आले। पोलिसांकडून आयोजकांवर कारवाई करण्याचे आता संकेत पाहायला मिळतात। संतोष पांडे असं आयोजकाचं नाव आहे। संतोष पांडे यांनी या मोर्चासाठी नियम परवानगी घेतल्याचे समोर आले। त्यामुळे संतोष पांडे यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।